स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे योगदान स्फूर्तिदायक, प्रेरणादायी आणि रोमांचकारी आहे। या शहरात 1930 साली मार्शल लॉ पुकारण्यात आला होता। ब्रिटिशांना आपल्या राजवटीत हिंदुस्थानात फक्त एकच शहरात मार्शल लॉ पुकारावा लागला, तो फक्त सोलापुरातच। एवढा प्रखर आणि निकराचा लढा या शहराने देऊन आपलं नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर केलं। 1930 साली 9, 10, 11 व 12 मे रोजी असे पारतंत्र्यातही 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे शहर म्हणून आपला नावलौकिक साऱ्या जगात प्रस्थापित केला होता। धैर्य, शौर्य, त्याग आणि उत्कट देशभक्तीचे दर्शन घडवणाऱ्या सोलापुरातील 4 क्रांतिकारकांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी फासावर चढविले। 8 मे 1930 रोजी शंकर शिवदारे हा 22 वर्षाचा तरुण सार्जंट हॉलच्या गोळीचा पहिला हुतात्मा ठरला। ऐका सोलापूरचा इतिहास कसा घडला, तो प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या शब्दात फक्त एस न्यूज मराठीवर। ज्या चौघांना ब्रिटिशांनी 12 जानेवारी 1931 रोजी फासावर लटकवलं, मल्लप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिसन सारडा, हे 4 वेगळ्या जातीचे होते। ते वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते, म्हणजे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याप्रमाणे मुंबई, मद्रास, कलकत्ता, पुणे या शहरांनी, त्या शहरातील नेत्यांनी, त्या शहरातील कार्यकर्त्यांनी, संस्थांनी, संघटनांनी, वर्तमानपत्रांनी जसे योगदान दिलं, तेवढंच योगदान सोलापूर शहरानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येईल। सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किंवा सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा अत्यंत ज्वाज्वल्य देशभक्तीचा आहे, त्यागाचा आहे, पराक्रमाचा, शौर्याचा हा असा इतिहास आहे। 1930 साली सोलापुरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला। ब्रिटिशांनी आपल्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त एकाच शहरात, म्हणजे आपल्या सोलापूर शहरात मार्शल लॉ पुकारला। इतका निकराचा तीव्र लढा सोलापूर शहराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच शहराने दिलेला नव्हता। हा मार्शल लॉ 12 मे 1930 रोजी पुकारण्यात आला आणि 30 जून 1930 पर्यंत, म्हणजे 49 दिवस हा मार्शल लॉ होता। मार्शल लॉ पुकारण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी जर आपल्याला सांगायची झाली तर 4 मे 1930 रोजी महात्मा गांधींना गुजरातमधल्या काराडे गावामध्ये अटक करण्यात आली आणि ही बातमी 5 मेला रात्री डॉक्टर कृ. आंतोळीकर यांना समजली आणि ती त्यांनी त्यावेळचे स्वातंत्र्य सैनिक आणि वंदे मातरम म्हणण्यामध्ये ज्यांचं फार मोठं अतिशय पहाडी आवाजामध्ये जे वंदे मातरम म्हणायचे, श्रीनिवास काडगावकर यांनी किटसन बत्ती डोक्यावर घेऊन पकडे गए गांधीजी अब तो नींद छोडो, नहीं रखनी हे जालिम सरकार नहीं रखनी असा पुकारा रात्रभर केला आणि 6 मेला सोलापूर शहर सगळं जागं झालेलं होतं। 6 मे, 7 मे, 8 मे असे 3 दिवस सोलापुरामध्ये सत्याग्रह, मोर्चे, धरणे, बंद अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालेलं होतं। त्या काळामध्ये सोलापुरातल्या जे 3 मोठ्या गिरण्या होत्या, एक सोलापूर स्पिनिंग आणि विविंग मिल, ज्याला आम्ही जुनी गिरणी म्हणत होतो, नरसिंगगिरची मिल आणि लक्ष्मी विष्णू मिल, या 3 गिरण्यामध्ये 18,000 कामगार होते आणि हे 18,000 कामगार हा स्वातंत्र्य लढ्याचा कणा होते। हे 18,000 गिरणी कामगार बाहेर पडले आणि त्यांनी या बंदमध्ये ते सामील झाले। त्या काळामध्ये बाळीवेसमध्ये, साखरपेठेमध्ये 2 सभा झाल्या। 8 मेला साखरपेठेमध्ये एक सभा झाली आणि दुसरी सभा ही बाळीवेसमध्ये झाली। बाळीवेसमधली सभा संपल्यानंतर साधारणपणे जे तरुण होते, वास्तविक जगन्नाथ शिंदे, त्यानंतर तुळशीदास जाधव, डॉक्टर कृ. आंतोळीकर यांनी शांततेचं आवाहन केलेलं असतानासुद्धा काही तरुण रूपाभवानी मंदिराच्या जवळ शिंदीची झाडं तोडण्यासाठी गेले आणि ही बातमी त्यावेळचे इन्स्पेक्टर नॅपेट यांना कळाली आणि नॅपेट ते रूपाभवानी मंदिराच्या तिथं शिंदीची झाडं तरुण तोडत होते त्या ठिकाणी गेले। त्यानंतर नॅपेट यांनी त्यावेळचे कलेक्टर नाईट यांना बोलून घेतलं
DSP प्लेफेअर यांना बोलून घेतलं आणि तिथं शिंदेची झाडं तोडणाऱ्या तरुणांना अटक केली. ही बातमी ज्या वेळेला त्यावेळचे मल्लप्पा धनशेट्टी जे पंधारकर पेढीमध्ये हे काम करत मुनी म्हणून काम करत होते त्यांना कळाली. ते तिथं आले आणि पकडलेल्या तरुणांना सोडा शंकर शिवधारी तिथं हजर होते आणि पकडलेल्या तरुणांना सोडा असं मागणी तिथं उपस्थितीला जमाव करत होता आणि शंकर शिवधारी तिथं उपस्थित होते. ते राष्ट्रीय निशाण खांद्यावर घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले आणि त्यावेळेला सार्जंट हॉल तिथं हजर होता. त्याला असं वाटलं की आता कलेक्टरच्या जीवाला धोका आहे म्हणून सार्जंट हॉलने गोळी झाडली आणि शंकर शिवधारे तिथे धारातीर्थी पडले. शंकर शिवधारे ह्या देशाच्या सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यामधला हे पहिला होताच नव्हता. त्यानंतर ज्यावेळेला शंकर शिवधारे धारातीर्थी पडल्यानंतर जमाव प्रक्षुब्ध झाला आणि नाईट प्लेफेअर यांना अडवण्यासाठी जमावाने मोठमोठे दगड टाकले होते, झाडाच्या फांद्या मोडून टाकल्या होत्या आणि जाता जाता कलेक्टर नाईट याने गोळीबाराचा आदेश दिला आणि त्या दिवशी जवळजवळ 8 ते 10 लोक जे निरपराध होते ते मृत्युमुखी पडले. हे कळल्यानंतर जमाव मंगळवारपेठ पोलीस चौकीत तिथे 10-12 पोलीस हे बंदोबस्तासाठी बसलेले होते. जमाव आपल्यावर चालून येतो हे लक्षात आल्यानंतर 10 पोलीस पळून गेले आणि दादा जाफर आणि चांद अलाउद्दीन हे 2 कॉन्स्टेबल तिथं हजर होते. दादा जाफर हे जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये मृत्युमुखी पडले आणि चांद अलाउद्दीन यांना पेटलेल्या पोलीस चौकीमध्ये त्यांना टाकून देण्यात आलं, ते जळून मिळाले. त्यानंतर जमाव रविवार पेठेमध्ये पूर्वी कोर्ट होतं तर ते कोर्ट जमावाने जाळून टाकलं. अशा प्रकारे जमाव ह्या प्रक्षुब्ध जमावाने त्यावेळेला कलेक्टर कचेरी असेल सरकारी कचेऱ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली, दगडफेक करायला सुरुवात केली. सगळे ब्रिटिश अधिकारी हे पळून गेले. भीतीनं सगळे ब्रिटिश अधिकारी हे रेल्वे स्टेशनवर जाऊन थांबले आणि त्यांनी पुण्याहून एक स्पेशल रेल्वे मागून घेतली. त्या काळामध्ये सोलापूरमध्ये फक्त 100 पोलीसच होते आणि 100 कलेक्टरने असं कळवलं. कलेक्टर जे नाईट होते त्यांनी पोलिसांची जादा कुमक सोलापूरमध्ये पाठवा अशी मागणी केली आणि त्यावेळेला पोलीस चौक्या सगळ्या रिकाम्या होत्या. पोलीस चौकीमध्ये लोकांनी गाढवं आणून बांधली होती. अशा प्रकारे सगळे अधिकारी पोलीस हे घाबरलेले होते आणि सोलापुरामध्ये 9, 10, 11 आणि 12 मेच्या 8:30 वाजेपर्यंत जवळजवळ 3.5 दिवस ब्रिटिश सरकार अस्तित्वात नव्हतं. ब्रिटिशांचं राज्य गेलं, गांधींचं राज्य आलं, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आणि 12 मेला ही बातमी मॉस्कोच्या नभोवाणीवरून जाहीर करण्यात आली की सोलापूर म्हणजे कम्युन झालं. कम्युन्सचा अर्थ स्वतंत्र परगणा, म्हणजे सोलापूर स्वतंत्र झाला आहे अशा प्रकारे मॉस्कोच्या आकाशवाणीवरून ही बातमी दिली गेली आणि ही लंडनमध्ये व्हाईसरायपर्यंत ही बातमी गेली आणि व्हाईसरायने असं फरमान काढलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे 12 मेच्या रात्री 8:30ला 500 सैनिक हे सोलापूरमध्ये पाठवण्यात आले आणि 12 मेला रात्री 8:30 वाजता हा मार्शल लॉ, ज्याला मी लष्करी कायदा म्हणतो, हा लष्करी कायदा पुकारण्यात आला. त्या मार्शल लॉच्या काळामध्ये कर्नल पेज हे ब्रिटिश अधिकाऱ्याकडे सूत्र होते आणि न्यायमूर्ती कोठावाला यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. मार्शल लॉ पुकारल्यानंतर ब्रिटिश म्हणतील, अधिकारी म्हणतील तोच न्याय, तो म्हणतील तोच कायदा, अशा प्रकारे एक हुकुमशाहीचं एक ज्याला आम्ही दमनतंत्र म्हणतो ते दमनतंत्र ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी सुरू केलं. 1 नंबर शाळेच्या समोर बाळेवेसीमध्ये, नंतर मेकॅनिकी चौकामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश सैनिक हे तिथं म्हणजे बंदोबस्त घालत होते. त्यावेळेला 103 गोळ्या झाडण्यात आल्या आणि जवळजवळ 12 निरपराध लोकांचे मुर्दे पाडण्यात आले. अशी माहिती हॉटसन यांनी मुंबईच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये माजी आमदार नारायणराव गुंजाळ यांना असेंब्लीमध्ये दिलेली होती. त्यानंतर या मार्शल लॉच्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक निरपराधांना मारहाण झाली
अनेक प्रकारचे महिलांवर अत्याचार करण्यात आले. म्हणजे 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तशाच प्रकारचं हत्याकांडाची परिस्थिती सोलापूरमध्ये निर्माण करण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये 1930 साली जो मार्शल लॉ पुकारला, अशा प्रकारचा लष्करी कायदा भारतामधल्या कुठल्याही शहरामध्ये पुकारण्यात आलेला नव्हता. या मार्शल लॉच्या काळामध्ये पहिली गोष्ट झाली की 10 मेला रामभाऊ राजवाडे, जे कर्मयोगी नावाचे साप्ताहिक चालवत होते, त्यांनी ही मार्शल लॉची साध्यंत हकीकत ही आपल्या कर्मयोगी या साप्ताहिकामध्ये छापली आणि त्याचं भाषांतर, इंग्रजी भाषांतर करून ते जगामध्ये सर्वत्र पाठवण्यात आले. त्यानंतर त्याच वेळेला ज्या पोलीस चौकीमध्ये जे 2 पोलीस मारले गेले, तर मल्लप्पा धनशेट्टी, त्याचप्रमाणे श्रीकेसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे 4 तरुण होते. त्यांनी त्या पोलीस जळीत खटल्यामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नसताना, केवळ त्यांचा जमावावर प्रभाव आहे, त्यांचं लोक ऐकतात, या कारणावरून त्यांच्यावर खोट्या केसेस भरण्यात आल्या आणि त्या 4घांना पकडण्यात आलं. आणि त्यांची त्या काळामध्ये म्हणजे मार्शल लॉ पुकारला गेला, त्या काळामध्ये त्यांना 4घांना कर्कचून दोरीनं बांधण्यात आलं. उघड्या जीपमधून त्यांची सोलापुरामध्ये धिंड काढण्यात आली. सिगरेटचे चटके त्यांना देण्यात आले आणि अशा प्रकारे 4घांवर ते निरपराध असतानासुद्धा त्यांच्यावर खटले भरले गेले. या मार्शल लॉच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, मगाशी मी सांगितलं की निरपराध लोकांचे तर मुर्दे पाडलेच गेले. रामभाऊ राजवाडे यांनी ही आपल्या कर्मयोगी साप्ताहिकामध्ये साध्यंत हकीकत ही छापली म्हणून त्यांच्यावरसुद्धा खटला भरण्यात आला आणि त्यांना त्या काळामध्ये 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर मार्शल लॉच्या काळामध्ये त्याच्या अगोदर एक तिरंगा झेंडा अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते सोलापूरच्या नगरपालिकेवर फडकवण्यात आलेला होता. हा तिरंगा फडकतोय हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये सरत होतं आणि हा झेंडा जो फडकवण्यात आलेला होता तो नगराध्यक्ष त्या काळचे मुळे यांच्या अध्यक्षतेखाली फडकवण्यात आलेला होता. आणि मार्शल लॉ पुकारल्यानंतर 13 मेला कर्नल पेज हा सोलापूरच्या नगरपालिकेमध्ये गेला आणि त्यांनी जे नगराध्यक्ष होते त्यावेळेला माणिकचंद शाह, तर त्यांनी असं फरमान सोडलं की हा फडकणारा तिरंगा झेंडा तुम्ही खाली उतरवा. त्यावेळेला माणिकचंद शाह यांनी असं उत्तर दिलं, हा झेंडा जो फडकतो आहे तर त्यासाठी नगरपालिकेने ठराव केलेला आहे, तर मला जर हा झेंडा खाली उतरवायचा असेल तर पुन्हा नगरपालिकेची बैठक बोलावं लागेल, तरच मी आणि तसा ठराव बहुमताने जर झाला तरच मी हा झेंडा उतरवू शकतो. हे त्यांचं दिलेलं बाणेदार उत्तर कर्नल पेज यांना पटलं नाही आणि त्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या कर्वे तो झेंडा खाली उतरवला आणि यासाठी माणिकचंद शाह यांना 1,00,000 रुपये दंड आणि 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ही ठोठावण्यात आली. परंतु पुढं गांधी आयर्न करारानुसार ती शिक्षा कमी करण्यात आली. रामभाऊ राजवाडेंची शिक्षासुद्धा कमी करण्यात आली. त्यांना 6 महिन्याचा कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आणि त्याचप्रमाणे माणिकचंद शाह यांनासुद्धा 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. म्हणजे देशाच्या तिरंग्यासाठी नगराध्यक्षाने त्या काळामध्ये ही 6 महिन्याची शिक्षा भोगलेली आहे आणि 10,000 रुपयाचा दंड सोसलेला आहे. तर अशा प्रकारे 1930च्या मार्शल लॉमुळं सोलापूर हे जगाच्या नकाशावर पोचलं आणि हिंदुस्थानमध्ये 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, पण एकाच शहरामध्ये हा मार्शल लॉ पुकारला. अशा प्रकारे सोलापूर शहराने त्या काळामध्ये दिलेला जो लढा आहे तो जाज्वल्य देशभक्तीचा लढा आहे. हा तो जाज्वल्य देशभक्तीचा इतिहास आहे. पराक्रमाचा, शौर्याचा आणि निकराचा लढा दिला हे 1930 साली घडलेलं आहे.